नमस्कार, रेणुकास किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आज आपण बघूया मकर संक्रांत स्पेशल गूळ तिळाची वडी. तर चला रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. रेसिपीला सुरुवात करण्याआधी रेणुकास किचनला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टिंग टिंग. आज आपण तीळ आणि गुळाची वडी बघणार आहे. या अगोदर आपण तीळ पापडी बघितलेली आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर नक्की बघा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आपण तीळ आणि गुळाची वडी बनवण्यासाठी 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, पॉलिशवाले तीळ, आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जेवढं आपण तीळ घेतलेलं आहे तेवढंच गूळ घेणार आहे, आणि 1 टेबलस्पून साजूक तूप. तर सर्वप्रथम आपण पोलपाटाला तूप लावून घेऊया. तूप लावून घेते मी. छान तूप लावून घ्यायचं. हे बाजूला ठेवणार आहे आणि तीळ भाजून घेऊया. सर्वप्रथम आपण एक पॅन ठेवलेला आहे आणि गॅस पण ऑन केलेला आहे. आता आपण तीळ भाजून घेऊया. 3 ते 4 मिनटं छान तीळ भाजून घ्यायचे कमी गॅसवर. थोडासा कलर चेंज होऊन द्यायचा. 3 मिनटं छान तीळ आपण भाजून घेतलेले आहेत. आता मी गॅस बंद करणार आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहे. आता आपण एका पॅनमध्ये तूप घालणार आहे 1 चमचा. गूळ घालायचा. गॅस कमीच केलेला आहे मी. आपण यामध्ये पाणी घालणार नाही आहे. तुपामध्ये छान मेल्ट होऊन घ्यायचा, विरघळून घ्यायचं. आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे. आता आपण तीळ घालणार आहे. कलर पण चेंज झालेला आहे छान. तीळ घालूया आपण. मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करणार आहे. थोडंसं थंड झालं की आपण एका पोलपाटवर टाकणार आहे. तुम्ही या ठिकाणी प्लेट पण घेऊ शकता. थोडंसं थंड झालं की आपण लाटून घेणार आहे. हलके हलके हाताने लाटून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की आपण चांगलं लाटून घेणार आहे. जेवढी पातळ लाटता येईल तेवढी लाटून घ्यायची. लाटून तयार आहे. आता आपण थंड झाल्यावर काढून घेणार आहे. आपण थंड करून घेतलेलं आहे. आता काढून घेऊया. बघू शकता तुम्ही, खूप छान झालेली आहे. पातळ पण तेवढीच झालेली आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.